एक गोष्ट लक्षात घे, आपल्याला दोघांना मिळून काम करायचं आणि त्यातच आपल्या दोघांचं भलं आहे. सो प्लीज. मग मीही तुला तेच सांगतोय. मंजरी जेव्हा मला भेटायला येईल तेव्हा काहीही करून तू सत्यजितला तिथे आणण्याचा प्रयत्न कर. फक्त तेवढी सोय कर आणि मग त्यापुढे आपल्याला काहीही करण्याची गरज पडणार नाहीये. ओके. विचार तरी कुठपर्यंत करायचा? शेवटी सगळे विचार एकाच ठिकाणी येऊन थांबतात. वहिनी, आता तूच असं म्हणल्यावर आम्ही काय? यापूर्वी एकदा सत्यजितने मंजिरीवर संशय घेतला होता, पण तेव्हा मी मंजिरीच्या बाजूने उभी राहिले होते. सत्यजितला चुकीचं ठरवलं होतं. पण ह्या वेळेला आई अंबे, अगं वाटलं सुद्धा नाही की या घरात असं काही घडेल म्हणून. मुधोळकरांच्या खानदानात पहिल्यांदाच असं काहीतरी घडतंय बघ. काय करावं काही सुचत नाहीये मला. म्हणजे मंजिरी खोटं बोलते याची खात्री आहे तुला? नाही नाही, मंजिरी खोटं बोलते असं मला नाही म्हणायचं, पण या वेळेला सत्यजितचं म्हणणं सुद्धा पूर्णपणे खोडून काढता येत नाहीये ना. साधी कोटाची काय ती गोष्ट, ती सुद्धा तिने लपवली आपल्यापासून. अगं लपवण्यापलीकडे असतात काही गोष्टी. आता तूच बघ ना, समजा कसं उघडकीस आलं की नाही. तुझंच आपलं चाललं होतं, माझी मुलगी म्हणून. तेच तर, सत्यजितची भीती वाटत होती तर मला विश्वासात घेऊन सांगायचं. मी तर तिला माझ्या मुलीसारखीच मानत होते. तिच्या वडिलांनी लग्नासाठी घाई केली, एका शब्दानं आपल्याला काही सांगितलं नाही. जगजाहीरच व्हायला हवं होतं असं नाही, पण निदान त्यावेळेला आपल्याला विश्वासात घेऊन खाजगीमध्ये हे सांगता आलं असतं. तर आता मंजिरीवर जास्त विश्वास बसला असता. शांत हो वहिनी, शांत हो. मी ना तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. काय आहे? काय समजा ओढावून घेतलंस बाई? आत्या, नाही तर काय? घरात एक तरी माणूस सुखानं बसलाय का? नाही तो त्रास मागे लावून दिलायस. आत्या, यात माझी काही चूक नाही हो. निदान तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. अगं हे समजा तू आधी सांगितलं असतंस तर अशी विश्वासाची भीक मागावी लागली असती का? सांग ना. अगं सत्यजितला आणि आम्हाला बी तू पहिल्या लई आवडली होतीस बघ. आम्ही तर फायनलच केलेलं की तूच या घरची सून होणार. अगं पण तवाच तू हे समज 22 वार सांगितलं असतस तर तुला तुझ्या भूतकाळ सकट स्वीकारली असते की आम्ही. पण तू हे समज लपवलंस आणि बघितलंस ना काय खेळ होऊन बसलाय तो. आत्या, काय बोलताय तुम्ही? जी गोष्ट कधी घडलीच नाही ती मी का मान्य करायची आणि कशासाठी?
तू अजूनही तुझा हे का सोडायला तयार नाहीस? ये बघ, माझं ऐक. तू सत्यजितला समज खरं खरं सांगून टाक बघ. हे बघ, तो तुला मोठ्या मनानं माफ करल. तू हे जे काही खोटं सांगितलंयस ना, त्याने त्याचा लई संताप झाला. समद खरं सांगून टाक. हा एकच उपाय हाय, कळलं? बाकी तू तुझं बघ. सत्यजित, अशा परिस्थितीत मी तुझी काळजी नाही घेणार तर कोण घेणार? माझ्यात आणि मंजिरीमध्ये सध्या तणाव आहे. याचा फायदा घेऊन जर तू माझ्या जवळ याचा प्रयत्न करत असशील तर ती तुझी चूक आहे.